तर आज आम्ही 4 वाजता दुकान बंद केलं होतं. का केलं तर ते पुढे सांगते चला. अचानकच आहो आले आणि चला चल मला म्हटले. माझ्यापाशी कस्टमर होतं आणि ते म्हणले चल बाहेर जायचं आहे. सो आम्ही दुकानाला लॉक लावून अचानक गेलो, कारण की इथे कट्ट्यावरती फरशी बसवायला जे जेंट्स लोक होते गडी ते आलेले कामगार. आणि ॲक्च्युली ते अचानक आलेले, म्हणजे त्यांनी सांगितलेलं हे येणार आहे, पण नक्की कधी येणार हे सांगितलं नव्हतं. सो मग आम्ही अचानकच गेलो. फरशा थोड्याशा कमी पडलेल्या त्या घेऊन आलो आणि त्या लोकांचं काम चालू झालेलं. इथे मी आमची पिल्लो आहे चिन्ना, तिला आम्ही घेऊन नव्हती, पण ती मस्ती करत होती, थांबतच नव्हती. आणि मध्येच मला आठवलं की वरची शाळा सुटली असेल, सो वरत खाली दुकानात जाईल म्हणून मग मी गडबडीत त्याला आणायला गेली. तिथे 10-15 मिनटं वाट पाहिली, पण वरत काय तिथे नव्हता. आणि आता घरी आलेला आणि आहोने मला फोन केला की अगं वरत तर घरी आला आहे. म्हणून मग मी रिटर्न आले. आणि इथे बघू शकता वरदने कपडे वगैरे चेंज केले नाही. इथे तोपर्यंत माकडे आलेली आणि वरद त्यांना दगडे मारत होता, म्हणून मी त्याला नको म्हटलं. त्यानंतर वरद काय गेला क्लासला 5:30ला. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे फरशी बसवली, त्यामुळे किचनवरती सगळी घाण झालेली आहे, सगळीकडे धूळ उडलेली. सो मग हे पुसून मी घेतलं. पूर्ण पुसून घेईपर्यंतच 1-2 तास गेलेले. सो तोपर्यंत संध्याकाळ झाली आणि त्यात तसे माझं काम झालं आहे. खूपच थकले होते मी. आणि बाहेर कट्टा बसवून गेल्यानंतर त्या लोकांनी साईडचं काही काम केलं नव्हतं. सो आहो आहेत ते बसवून घेतात त्याला साईडने सिमेंट वगैरे टाकून. आणि ते झालेलं आहे. वरदचा क्लासवरून आल्यावर देवपूजा. चला तर मग बाय बाय.